formation of cells, means reproduction of cells. That we do not use the word reproduction, but we use the word division, because directly one cell gets divided into two. So whenever we study this, the division takes place by two methods. The first type of method is mitosis, and second type of the method is meiosis. Generally, mitosis occurs in the somatic body. Somatic means our any body, living organism body is referred to as the somatic body. And when we study the reproductive organs, in that there is the formation of gametes. And whenever for the formation of gametes, the cell division occurs, it is called as meiosis. So gamete formation, तीन क्रोमोझोम जातील आणि पुढे जाऊन आणखी त्याच्यात निम्मे निम होतील. म्हणजे नंतरच्या ज्या चार तयार होतात दुसऱ्या स्टेज मध्ये, त्याच्यात एकूण 8 क्रोमोझोम्स प्रत्येक पेशीमध्ये असतील. आणि म्हणून आपण ज्यावेळेस आपण इथे लक्षात घेतो की क्रोमोझोम नंबर हा निम्म्याने कमी झालेला असतो. मूळ पेशीपेक्षा येणाऱ्या पेशींमध्ये क्रोमोझोम नंबर हा निम्म्याने घटलेला असतो. आणि अशा पद्धतीने ज्या पेशी तयार होतात त्या गॅमेट म्हणून काम करतात. They works as the gamete, male gamete and female gamete, and during the process of reproduction, these male gamete, female gamete, when they fuse together, again the chromosome number will be maintained. Male आणि female gamete ज्यावेळेस पुन्हा एकत्र येतील त्यावेळेस 8 अधिक 8 16 एकत्र येतील आणि नवीन पेशी जी तयार होईल, म्हणजे नवीन येणाऱ्या ऑर्गॅनिझमची ती पेशी असणार आहे आणि त्यावेळेस ते पुन्हा क्रोमोझोम नंबर हा मेंटेन होत असतो. म्हणजे त्यासाठी हे सेक्शुअल रिप्रोडक्शन होण्यासाठी जे काही सेल डिव्हिजन होतं त्याला आपण मियोसिस सेल डिव्हिजन म्हणतो. मायटोसिस सेल डिव्हिजन हा एकच टप्प्यात होत असतो. मियोसिस सेल डिव्हिजन हे 2 टप्प्यात होत असतं. लक्षात आलं? सो व्हेनेवर वी स्टडी अबाउट दिस सेल डिव्हिजन, देयर आर दी बेसिक डिफरन्सेस. त्याच्यामध्ये मायटोसिस आणि मियोसिस मध्ये बेसिक डिफरन्सेस आपल्याला लक्षात ठेवायचे की मायटोसिस सेल डिव्हिजन हे शारीरिक वाढीसाठी उपयोगात येत असतं आणि मियोसिस सेल डिव्हिजन हे रिप्रोडक्शनसाठी, प्रजननासाठी त्याचा उपयोग होत असतो. सेकंडली, मायटोसिस सेल डिव्हिजन मध्ये एकाच्या 2 पेशी तयार होतात, तर मियोसिस सेल डिव्हिजन मध्ये एका पेशीपासून 4 पेशी तयार होतात 2 टप्प्यामध्ये. आणि ज्या 4 पेशी तयार झालेल्या असतील त्यांच्यामध्ये क्रोमोझोम नंबर निम्मीच असतो. तसं मायटोसिस मध्ये क्रोमोझोम नंबर आहे तेवढाच टिकून ठेवला जातो. म्हणजे हे जे काही पेशी विभाजनाचं